नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण इथे झटकीपट मस्त अशी कुरकुरीत कुळुम लागणारे उपवासाचे सांडगे कसे करायचे ते बघणार आहे। तर बघा, मस्त असे कुरकुरीत आणि एकदम पॉपकॉर्न सारखे के फुगतात। बघा, इथं माझ्याकडे एक कच्चा सांडगा आहे आणि हा सांडगा सुद्धा बघू शकता व्यवस्थित असा दुप्पट टिप्पट फुललेला आहे आणि खाताना छान असा कुळुम लागतो। हे बघा, तुम्हाला आवाजावरून कळलं असेल, मस्त असा कुरकुरीत सांडगा तयार आहे आणि खायला सुद्धा खूप छान लागतो। उपवासाला नक्की तुम्ही ही सांडगे बनवून खाऊ शकता। अगदी हवाबंद डब्यात जसे तसे हे सांडगे तुम्ही स्टोर करू शकता। जेव्हा तुम्हाला खायचे असेल तेव्हा तुम्ही असे तळून खाऊ शकता। अगोदरच त्याला तळून घ्यायचं नाही, जेव्हा खायचं असेल तेव्हाच तळून तुम्ही खाऊ शकता। तर तुम्हाला ही सांडगेची रेसिपी शिकायची असेल तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघावा लागेल, अजिबात कुठेही स्किप करून बघू नका। चला तर मग पटकन रेसिपीकडे वळूयात। पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग झटकीपट आपण उपवासाचे कुरकुरीत आणि मस्त असे कुळुम लागणारे सांडगे बनवायला सुरुवात करूया। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। तर इथं या वाटीने मोजून 1 वाटी साबुदाणा घेऊन मी सर्वप्रथम त्याला 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतलं आणि पाण्यामध्ये 5 ते 6 तास भिजत ठेवला होता। तुम्ही बघू शकता मस्त असा टम्म फुगलेला आहे आणि यातील सगळं पाणी मी नितळून काढलं होतं आणि एका प्लेटमध्ये साबुदाणा घालून घेतला आहे। तर तुम्ही रात्रभरासाठी सुद्धा भिजत ठेवू शकता। तर त्यासाठी आपल्याला इथे एक असा कच्चा बटाटा लागेल आणि एक शिजवलेला बटाटा लागेल। तर इथं आपल्याला 2 बटाटे लागतील। बघा, इथं 2 हिरव्या मिरच्या घेऊन त्याची मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट करून घेतली आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागेल। आता सगळ्यात अगोदर आपल्याला या बटाट्याची साल काढून घ्यायची आहे। बघा, इथे बटाट्यावरची मी सगळी अशी साल काढून घेतली। बघा, इथे मी अशी एक किसणी घेतली। आता यावर आपल्याला या बटाट्याचा किस करून घ्यायचा आहे। तर हे जे मोठे छिद्र आहे याने अजिबात करायचा नाही, हे मध्यम छिद्र आहेत, छान हा किसून घ्यायचा आहे। बघा, या पद्धतीने सगळा बटाटा असा किसून घ्यायचा। बघा, इथं प्लेटमध्ये पाणी घेऊन हा बटाटा किसून घेतला, जेणेकरून हा काळा पडेल नाही म्हणून यामध्ये पाणी घेतलं। आता आपल्याला हा किस 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि थोडा वेळ बटाट्याचा किस थोडा वेळ पाण्यात भिजायला ठेवूया। इथे मी 2-3 वेळा बटाट्याचा किस व्यवस्थित पाण्यामध्ये धुवून घेतला आहे। आता यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे आणि पाण्यामध्ये आपल्याला 5 मिनिटं तरी हा भिजवून घ्यायचा आहे। आता इथे साबुदाणा घ्यायचा। बघा, एका परातमध्ये छान असा हा साबुदाणा मोकळा करून घेतला आणि एकदम असा मोकळा सुटसुटीत झाला आहे। आता एक बटाटा घ्यायचा। हा बटाटा आपल्याला मॅश करून घ्यायचा हाताने किंवा मग तुम्ही किसणीवर सुद्धा किसून घेऊ शकता। इथं मी हातानेच असा व्यवस्थित हा मॅश करून घेते। सगळा बटाटा इथं असा मी मॅश करून घेतला। यामध्ये एकही गुठळी राहता कामा नये, व्यवस्थित असा मॅश करून घ्यायचा। आता यामध्ये आपल्याला हिरवी मिरचीची पेस्ट घालायची आहे किंवा मग तुम्ही याऐवजी लाल तिखट घालू शकता। चिली फ्लेक्स घातलं तरी चालेल, चवीनुसार मीठ। हे सगळं मिश्रण आधी आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। बघा, इथं सगळं मिश्रण असं मी एकजीव करून घेतलं। आता यामध्ये आपल्याला हा बटाट्याचा किस घालायचा आहे। याचे संपूर्ण पाणी मी नितळून घेतलं। हे बघा, असं हे यामध्ये घालून घ्यायचं आणि हे सांडगे खरंच खूप छान लागतात चवीला। तर उपवासाला आवर्जून तुम्ही हे सांडगे करून बघा, चव याची खूप कमाल लागते। आता आपल्याला हा यामध्ये एकजीव करून घ्यायचा हा किस या पद्धतीने। बघा, इथे सगळं मिश्रण एकजीव करून घेतलं। आता इथे मी एक अशी मोठी परात घेतली आहे आणि त्याला 2 थेंब तेलाचे लावून सुद्धा घेतले आहे किंवा मग तुम्ही पॉलिथिनवर सुद्धा हे सांडगे करून घेऊ शकता। आता आपल्याला मिश्रणाचा गोळा घ्यायचा, बघा असं या पद्धतीने, आणि हा बटाट्याचा किस जो आपण यामध्ये घातला तो असा यामध्ये दिसला पाहिजे म्हणून सांडगे असे छान मोठेच तोडून घ्यायचे। बघा, या पद्धतीने अशा अंगठ्याच्या साहाय्याने हे तोडून घ्यायचे व्यवस्थित आणि हा किस तळल्यावर हा मस्त असा दुप्पट टिप्पट फुलेल। या पद्धतीने असे याचे सांडगे करून घ्यायचे। बघा, हा अंगठ्याने असा हा तोडून घ्यायचा आहे या पद्धतीने। जास्त छोट्या आकारामध्ये नाही, एकदम अशा मध्यम आकाराप्रमाणे आपल्याला हे सांडगे असे करून घ्यायचे। आता याच पद्धतीने सगळे सांडगे तोडून घेऊया।
बघा इथे मी सगळे सांडगे तोडून घेतले आणि बघा काय छान दिसतात, एकदम असे पांढरे शुभ्र दिसत आहे। बघा या प्लेटमध्ये मी करून घेतले, आणखी झाले आहे बघा ते सुद्धा या प्लेटमध्ये करून घेतले आहे। तर इथे मी हे सांडगे उन्हामध्ये छान कडकडीत असे 3 दिवसासाठी वाळून घेते। बघा इथे आपले उपवासाचे कुरकुरीत सांडगे छान मी 3 दिवस उन्हामध्ये वाळून घेतले आहे। तुम्ही बघू शकता छानपैकी हे सुकलेले आहे, एकदम असे कडक वाळले गेले आहे, तुम्ही बघू शकता। तर इथं काय करायचं, 3 दिवस उन्हामध्ये छान कळकळीत त्याला ऊन द्यायचं, म्हणजे हे उपवासाचे सांडगे वर्षभर तुम्ही स्टोर करून घेऊ शकता, सावलीमध्ये अजिबात सुकवायचे नाही। इथं आपले सांडगे छानपैकी असे सुकलेले आहे। चला तर मी तुम्हाला आता हे सांडगे तळून सुद्धा दाखवते। बघा इथे मी सांडगे तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं, तेल छानपैकी असं तापलं आहे। आता आपल्याला गॅस मंद आचेवर करून घ्यायचा आणि आता यामध्ये सांडगे तळून घ्यायचे आहे। बघा या पद्धतीने असे सांडगे आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहे। बघा जेवढे मावतील तेवढे यामध्ये सोडून घ्यायचे। तुम्ही बघू शकता फुलायला सुरुवात झाली आहे आणि एकदम असे पॉपकॉर्नसारखे फुलत आहे। बघा क्या बात आहे, बघा मस्त असे दुप्पट तिप्पट फुलतात, मस्त असे पांढरे शुभ्र झाले आहे। आता लगेच तेल नितळून काढायचं आणि एका प्लेटमध्ये हे सांडगे काढून घ्यायचे आहे। बघा किती छान झाले आहे, एकदा उन्हाळ्यामध्ये बनवायला घेतले वर्षभरासाठी स्टोर करू शकता, आरामात हे वर्षभर टिकतात। आणि जेव्हा केव्हा तुम्हाला उपवास असेल त्यावेळेस हे असे तळून खायचे, खूप छान लागतात। तुम्हाला मी दुसरी बॅचसुद्धा तोडून दाखवते, एकदम असे पॉपकॉर्नसारखे टम्म फुगतात, क्या बात आहे। मस्त असे खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात, मस्त असे कुरकुरीत झाले आहे। आता लगेच हे काढून घ्यायचे, संपूर्ण यातील तेल नितळून घ्यायचं आणि लगेच हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता मस्त छान झाले हे सांडगे। इथे मी कमी क्वांटिटीमध्ये बनवले, तुम्ही जास्त सुद्धा बनवून वर्षभरासाठी स्टोर करू शकता। गॅस बंद करायचा, संपूर्ण सांडगे आपण तेलातून काढून घेऊया। तर इथे आपले सांडगे तळून तयार आहेत, तुम्ही बघू शकता एकदम असे छान दिसत आहे, क्या बात आहे। बघा मस्त असे चांगल्या प्रकारे पॉपकॉर्नसारखे फुलले आहे, बघा पांढरे शुभ्र झाले आहे, छान असं फुललेलं आहे। आणि इथं माझ्याकडे एक कच्चा सांडगा आहे, तो सुद्धा बघू शकता। बघा हा किती छोटा आहे आणि हा किती असा दुप्पट तिप्पट फुलला आहे आणि खायला सुद्धा खूप छान लागतात ही सांडगे। तुम्ही एकदा बनवले की वर्षभर स्टोअर करू शकता, उपवासाला हे सांडगे तळून खाऊ शकता। इथं आपले मस्त असे उपवासाचे सांडगे तळून तयार आहेत। तर तुम्ही सुद्धा एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की रेसिपी कशी झाली ते। तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा, तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशीच छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की बनवून खात जा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।